हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलील जगन्मूल रामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। हनुमंतो अशोकवन ध्वंस करता ध्वंस करून जातरी तागेलो उद्देशू आशिल कसो म्हळ्यार रावणा मेळचो, रावणाल सैन्याचे बल पळोवचें। तशी अशोकवन ध्वंस करता रस्तो ध्वंस करून एक ताजे हेब्बागिला वयरी बैसला। तो कसो करता म्हळ्यार किंकर राक्षसांक रावण पेटयता तांकां मारता, प्रस्थ पुत्रांक रावण पेटयता तांकां मारता। मागीर चैत्र वन नाश करता, चैत्र प्रासाद म्हणटा ताची संपूर्ण नाश करता। ताजे नंतर प्रस्थाल पूतू जंबूमाली पेटयता रावण जंबूमालिकय नाश करता। मागीर 7 जन मंत्रीपुत्रांक पेटयता तांकांय नाश करता। तशी रावणान 5 सेनाधिपतीक तांगेले सैन्य समेत पेटोवचे आसा तांकांय संहार केल्ले। मागीर अक्षय कुमाराले विशय येता। अक्षय कुमाराले ताका एक तपसे करून मेळ्ळेले एक रथ, त्या रथाक नाश मेळिल्लो ना तसल रथूय हनुमंता लागतांतू नाश जाल्ले अक्षय कुमाराक संहार केले। आतां अक्षय कुमाराक संहार केल्ले म्हणटनाची रावणाक भयंकर भंय जाला जाल्यार तो मना मस्त समाधान करून घेता तागेले मनाक। आनी इंद्रजितू तागेलो पूत तो इंद्राक समान पराक्रमी, इंद्राक एक पंदाण सालवयला तशें ताका इंद्रजीत म्हूण नांव येयलें, मेघनाद म्हूण तागेलें नांव। तशी ते इंद्रजिताक सांगता काय पळय तूं अस्त्र शस्त्र सकडी तंतू तूं प्रयोगांत प्रवीण जावन आसा। देवदानवांक युद्धांत तुगेलो वटू युद्ध करून मेळ्ळें म्हणजे तांकां दुख्ख जेवचें म्हळ्यार तांणी सोलुचेची। मात्र न्हय इंद्र सहित सर्व देवते तुगेल्या सालवल्यांची। मात्र न्हय पितामह आराधनः संचितास्त्रः, पितामह ब्रह्माले आराधनेन तुका सर्व शस्त्र अस्त्र सकडी मेळ्ळा। तुगेल्या इतराक कोणय युद्ध राबनाची। न असुराः न मरुद्गणाः न शेकुः समरे स्थातुं सुरेश्वर समाश्रिताः। असुर समर्थ न्हय, मरुद्गण समर्थ न्हय, इंद्राले आश्रय आसूचे देवते तुगेल्या इतरा राबनाची। मात्र न्हय 3 लोकांतूय युद्धांतू युद्ध करतना युद्धांतू केन्नाय आसचेय न्ही। तूं तुगेल्या बाहुबलानची सुरक्षीत जावन आसता, तुका कोणाकय सलसाचें जायना। तपस्या केला तूं मस्त, तशें ते तपस्या निमती तूं संरक्षीत जावन आस। तुका युद्ध करून सातसूच्या जायना म्हणलें कसलें कार्य ना। समाची आलोचना केल्ली म्हूण जाल्यार असाध्य म्हणलेलें कामय तुका ना की म्हूण दिसता। तुगेलें अस्त्रबल देहबल 3 लोकांतूय प्रति एकल्यांक गोत्तस
तशें तूं म्हाकाची समरूप म्हूण येता मेगला म्हणके तपस्या केला मेगला इतले बल आस युद्धांतू पराक्रमांतू शस्त्रास्त्र प्रयोगांतू पुरे रावणाल पूत तूं रावणाक समान जावनस तशें पळय तुका जाल्ले विशय सांगता निहतः किंकराः सर्व किंकर राक्षसा ताणें मारले जम्मूमालीचे राक्षस जम्मूमालिके ताणें मारले अमात्यपुत्रा पांच सेनानी वीरश्च पंचसेनाग्रयायिनः पांच सेनाधिपती 7 अमात्यपुत्र म्हळ्यार मंत्रीपुत्र सर्व जनाक ताणें मारला बलानी सुसमृद्धानी स अश्वनागरथानी च मिगेले चतुरंग सैन्य तांगे लोटू पेटयिले सर्वांकय नाश केला मात्र नाही ते सहोदरः दयितः कुमारो अक्षश्च सुदितः अक्षकुमारो समृद्ध जाला आणि म्हाका तर तुगेले वयर कितले विश्वास म्हळ्यार तांगेल पुराय जनाल वयर कितले विश्वास दवरून पेटयला पळय ताजे हजार वांट्यान विश्वास तुगेले वयर आसा तशें हांव न्हू पळय सुरवेक समाची आमगेले सैन्य कितलें आसा तुगेले उठ कितलें सैन्य येता तें पळय पळोवका तुवें थंय वचून ते कपिले पराक्रम कसले प्रभाव कसले ते पळय पळोवका तुका तागेल्या द्राक युद्ध करूं जेता म्हूण म्हळ्यार विश्वास म्हाका आसा तुवें त्या मनांत तूं दवरून घेवका आनी कसं म्हळ्यार तो खंयचे युद्ध तंत्र करता तें पळोवन घेवन ताका समजावन वचचें प्रतिकार कशें करता म्हूण तूं आलोचन कोर न्हू मागीर तूं युद्ध करता ना नातला रे ताका लुटगेल वच जायना ताका म्हळ्यार न वीरसेना गणशोच्यवंती म्हाका बलिश्ट सैन्य सोड चतुरंग सैन्य मेगेलें आसा म्हूण सांगून तूं हांव कसलें केलें जेता म्हूण तूं लेखूं ना कित्याक म्हूण म्हळ्यार तो त्या सेना तांकां अपाय येता म्हूण म्हणटना युद्धाला तुका धांवचें पुरो तुगेलें मस्त शस्त्रास्त्र आसा म्हूण सांगून तूं लेखूं ना जाल्यार मस्त बलिश्ट वज्रायुध इंद्रालें आशिल्लें गोतस्पे जाल्यार इंद्र गेलवला तुका ना न्हय मात्र न्हय वो मृतपुत्र म्हूण सांगिल्लें ಸ್ವಲ್ಪ जनां नांव आयकलां मृतपुत्र म्हळ्यार वायुपुत्र यो वायू मेगेलो दिनश्च पुरो जाल्यार वो कसलो म्हूण म्हळ्यार म्हाका येद्दोळ कळ न्ही तशें हांव न्हू तूं पळोवन घेवका कसलें म्हूण सांगून तुवें सुरवेक मना व्हरून घेवन कशी युद्ध करता म्हळ्यार न्ही मना व्हरून घेवन मागीर तूं युद्ध करता म्हूण सांगून रावण ताका उपदेश दिता तशें आतां तूं तांगेल पुरे बलाबल पळोवन घेवन खंयचे रितीर काम केल्यार जायत युद्ध केल्यार जायत म्हूण आलोचन कोर न्हू तूं करता म्हळ्यार मागीर तो सांगतरस कसलें म्हूण म्हळ्यार पळय इयं च राजधर्माणां क्षत्रश्च मतिर्मता म्हणटा म्हळ्यार रावण तागेलें सांगता तुका रणरंगा पेटोवका म्हूण म्हणलें मेगेलो हें तीर्मान तें एक श्रेश्ठ तीर्मान म्हूण हांव लेखना जाल्यार राजधर्म सगळें अनुश्ठान करचें क्षत्रियाल धर्म कसलो म्हूण पळोवन तुका पेटोवका म्हूण हांव लेखलें म्हूण लेख म्हूण म्हळ्यार तागेले अर्थ कशें आसता मनांत उरलें तें इतलें उतर सांगतना मनांत कसलें तागेलें आसता म्हळ्यार रावणालें हनुमंतू इतले वेळ पळयलें म्हणटा बहळ भारी एक नमने प्रबल जलतो वय बाय म्हणटा रावणान चेत युद्ध रंगा वचका तसली एक सन्निवेश ते जाल्यार आतां हांव युद्धा वचें न्ही त्या म्हळ्यार गेलोत की ना म्हळ्यार पूर्ण विश्वास म्हाका ना तो हनुमंत कशी कसलें इत्यादी की सांगील मात्र आयकलेले शिवाय प्रत्यक्ष पळय न्ही हांव तशें आसतना हांव चेल्ले पेटूत सम्में म्हळ्यार एक गोंदोळ तागेल्या मनांत आसा जाल्यार निजावन कसं न्ही म्हूण म्हळ्यार राजधर्माचें अनुश्ठान करचें क्षत्रियाल धर्म म्हूण म्हळ्यार तें कसलें म्हूण म्हळ्यार तागेलें सैन्य पुराय सलवतय रायाक युद्धरंगा वचका म्हूण ना आनी कोणेय सेनाधिपती ना कोणेय युद्ध करूं साध्य ना म्हणटा ताणें सैन्य घेवन वचचें तशें तो आतां सांगता आसा तुका पेटत न्ही हांव वचूं जाल्यार तुका कसलें पेटयतर आसा म्हूण म्हळ्यार म्हाका आनी की तुगेलो तसलो पूत आसा म्हणटा तूं युद्ध करचें लायक म्हूण सांगून म्हाका दिसतर आसा म्हूण मागीर म्हणटर आसा नाना शस्त्रैश्च संग्रामे वैशारद्यम अरिंदमा म्हणटा म्हळ्यार
निजावन युद्धांतू युद्ध म्हळ्यार नाना शस्त्रास्त्र प्रयोग करता जाता ते मात्र प्रयोग कशे ते प्रयोग करचे कशे न्ही म्हळ्यार समज तुका गुत्तसून आसूं का तसला मात्र युद्धांत तूं विजयी पावता म्हण लेखूं येता म्हणटरस मागीर इंद्रजितू तो कसो करता पितुः वचनम निशम्य प्रदक्षिणम दक्षसुत प्रभावः म्हळ्यार दक्षसुत म्हणजे कोणाक म्हळ्यार दक्षपुत्रांक देवतीपुरे दक्षाल पुत्र म्हण इत्याक म्हळ्यार नारदाल शापान दक्षपुत्रपुरे नाश जल्लिलींची म्हणून ते पुराणांत पुरे आसा विष्णू पुराणांतनी तशी तेंच्या हांगा दक्षसुत प्रभाव म्हळ्यार तो दक्षाले सुताल मणकेची युद्ध कोरका म्हूण लेखला जाल्यार कसलेची बाधक जावचे नज ताचे खातीर तो कसो करता म्हळ्यार बापसुले उतर ऐकल की रावणा प्रदक्षिण करता तो ततस्तैः स्वगणैः इष्टैः इंद्रजित प्रतिपूजितः इंद्रजिताक पुराय जनान युद्धाक पेटयलके पूजन कोरनो तो इंद्रजित आयला भारी उत्साहारी युद्धाक बायसोरनो आयला तागेलेक चार सर्पान तांडून व्हरचे रथू पळया गडवान तांडून व्हरचे सर्पान तांडून व्हरचे पुरे रथू तो हनुमंतान आशिल्ले कडेन रथार चोण चमकलो वतना ठेंकार करतरस कंचाक बिल्लाक कार्मुकस्य ज्यास्वनम च ज्या म्हळ्यार ताचे शिंजिनी म्हणटाची कार्मुक बिल्लाचे ते पळय तांडून बिल्ल सोडचे ते ठांयक ठांयक सावंड येता ते बिल्ल बाण सोडतना तशी ते खाली येता बाण सोडनाशी ते तांडून शिंजिनी तांडून समस वेते आनी म्हण पळोवचे आसता न्ही ते पुरे करतर वतरच तो आनी कितें रथारी तागेले रथारी अति तीक्ष्ण सकळी बाणाची अट्टी करून दवरला ताणें युद्धरंगा चमकलो सर्व इंद्रजीत युद्धा चमकले म्हणले कुडले सर्व दिक्क देवतेंक भंय जाली काय हनुमंताल गती कसा लागता म्हणून क्रूर प्राणी पुरे नाना रितीर गर्जन करचे रसाची त्या वेळा ते युद्ध पळोवका म्हळेले एक अपेक्षेन नाग यक्ष महर्ष्यो नक्षत्र लोकांतू म्हळ्यार वैरी विहंगम खंय कोण वैरी जाल्यार तितले वैरी कोण सकड चलून वता पळयता न्ही पुरे थंय आयलीच खंय मस्त पक्ष्यो आकाशांतू भरलींच खंय युद्ध पळोवच्याक त्या वेळार इंद्रजिता पळोवन हनुमंतू व्हडान गर्जन करून युद्ध आपयता ताका सुरवेक येतोर जावन बसला आनीक येतोर जावन राबलो खंय त्या इंद्रजिताले बिल्लू एक दिव्यम आस्थितः चित्रकारमुखः म्हळ्यार बारी चित्र विचित्र जावन आशिल्लें दिव्य जावन आशिल्लें धनुस खंय तो त्या हनुमंत जाल्यार हनुमंताक ते पळोवन कसले भंय जायनी कसले हक्क ताका पळोवन भंय जायनी ताका हक्क पळोवन भंय जायनी जाल्यार परस्पर द्वेश आसा एकल्या वैऱ्याकल्यांक युद्धाक शूर केले तांणी हनुमंताल वयर कितले बाण इंद्रजित सोडता हनुमंत तितले बाण वायू वेगारी एकडे तेकडे संचार करून ते बाण व्यर्थ करता तो इंद्रजितू कसं करता भांगराचे रेक्के सुचे वज्रायुधा पशी तीक्ष्ण सुचे बाण पेटयता हनुमंत कसं करता इंद्रजिताल रथ खंय येता म्हळ्यार सूक्ष्मेर आयकून बिल्लाचो ठेंकार खंय आयक पडता हे परे सूक्ष्मेर आयकून इंद्रजितू खंय आसा थंय दुखून तो आकाशाक उड्डू आसा तो गुदेवचे आसा हनुमंतान अंदाजेरीची इंद्रजिताल रथ खंय वता कसो करता म्हळ्यार अंदाजेरीची म्हळ्यार ही ताजेर तो कसो न्ही एक पंत आकाशार वता एक पंत तो घेता म्हळ्यार बाण चुकोवन घेता अपास इंद्रजिताले बाण सोडचे कडेन प्रत्यक्ष जाता गेले द्राक वापस तो बाणाक मातशी वेगार बाण सोडता वापस ह्यो वैर धांवता युद्धांत बारी निश्णात दोग जने वैरी मस्जून पळोवन राबल्यांचे पळय देव देवते नाग यक्ष गंधर्व किन्नर हांकां पुरे बारी संतोश हांगेले युद्ध पळोवन बारी खुशी जाता रस हनुमंतू कसं करता हनुमतो वेदन राक्षसोंतरम न मारुतीस्तस्य महात्मनोंतरम हनुमंतान इंद्रजितान सोडलेले बाण हनुमंता लागता की ना म्हणून इंद्रजिता कळना
इंद्रजितू केदन शरसंधान करता म्हण म्हळ्यार शर केदन सोडता म्हळ्यार हनुमंता कळना म्हण म्हळ्यार ताजे अर्थ इंद्रजितू कितले वेगान बाण सोडता की तितले वेगान हनुमंत ते बाण पुराय चुकोवन घेता रस म्हण म्हळ्यार अर्थ तितले वेळ युद्ध केला री परस्पर कोण गेलवत म्हूण सांगू जायना तशी जल्ला इंद्रजितान केदन बाण सोडल्यार ताजे गुरी चुकना काय एम चुकना कोणा म्हूण सोडला तांकां लागता जाल्यार हनुमंताल वयर ते पटी जाले हनुमंताक मरल बाण व्यर्थ जाता रस कडेन री बारी एकाग्रचित्त जावन इंद्रजीत युद्ध करता ताका एक चिंत जाली हें कसं जालां बा हनुमंता संवार करूं मेजान जायना वाडणे जाल्यार हाका निग्रहपणी करूं येता म्हूण म्हणटना इंद्रजितू आलोचना करता काय कडेर ताका आलोचनेंत मनांत कशें म्हळ्यार हाका ब्रह्मास्त्र प्रयोग करून बंधन करुया पळय हनुमंताक खंयची युद्ध शस्त्रास्त्रांना ತೊಂದರೆ जायना लोक देखावे खातीर युद्ध जाल्ले बाण हांगा लागले बाण कोंबून बेसले रगत येयले म्हूण दिसतना नातला रे ताका सर्व देवतेन अस्त्रशस्त्रां तुकून तूं मुक्त म्हूण म्हळ्यार वर दिला खंयचे अस्त्रशस्त्र प्रयोग तुगेले वयर जायना म्हूण म्हळ्यार वर ताका सानासतना मेळ्ळा जाल्यार कशें की ते एक लोक देखावेक त्या अस्त्राक पुरे मर्याद दिवका म्हळ्यार अस्त्र कोंबून घेतला बरी करता हांगात ब्रह्मास्त्र सोडले इंद्रजितून ते इंद्रजितूक तसो हनुमंतो मेगेल निमती म्हाका संवार करूं जायना मेगेल निमती तो संवार जायना म्हणटना निग्रहपणी कोरता ताका बंधनपणी कोरका म्हण लिखून खंयच्यान बंधन करचें ब्रह्मास्त्र प्रयोग करून बंधन करता त्या वेळाक कसं करता हनुमंतू अभवन निर्विचेष्टश्च पपाताचे महितले निश्चेष्ट जावन पडला निश्चेष्ट जावन पडला म्हूण म्हणटना इति खातीर पडला म्हूण म्हळ्यार आम हें अस्त्राक बंदीत जावन दाखोवका जाता कित्याक म्हळ्यार ब्रह्मो मेगेला पाशी वयरच्यो देवता आसता रांदू एक जावन आनीक जावन ब्रह्मास्त्राक हांव मर्यादा दिवूका चतुर्मुखाक हांव मर्यादा दिवूका तागेले अनुग्रहानच म्हाका इतलें युद्ध करचें शक्ती आसा म्हूण सांगून तो कसो करता म्हूण म्हळ्यार उडगास करतो पितामहान ताकेक वरदान प्राप्त केलेलें कसलें म्हूण म्हळ्यार खंयचे अस्त्रशस्त्रान तुका भंय ना मेगेल ब्रह्मास्त्र तुका बाद दिना म्हूण ताणें सांगिल्लें का उडगास येता तशें जाल्यार तो लेखता हांव कसो लेख निश्चेश्ट जावन बंधना पडला म्हाका तें ब्रह्मास्त्र येयला गना हांव हें बंधना दुखून मुक्त जावी ती म्हळ्यार म्हाका ब्रह्मान तें वर दिला जाल्यार हाणें म्हाका ब्रह्मास्त्र बंधना घाल्ला म्हूण लेखला जाल्यार हांव कसो लेखा तूं सोडवान घेवका नाका हांव ब्रह्मास्त्रा बंधना आसा म्हणून लेखुया मागीर कसलो करता म्हूण पळया यो म्हूण सांगून तो लेखता आनीक जावन कसो न्ही म्हूण म्हळ्यार ब्रह्मास्त्राक पुराय जनान बद्ध जावन सुका म्हूण सांगून पितामहान सर्व देवतेंक आज्ञा दिलेलो आसा तशें जावन तेवय वय करका न्हय पितामहाला आज्ञा पट्ट करूं जेतवे म्हळ्या खातीर तो बंदीत जाल्ला बरी तो एक नाटक करता न्ही जावन ताका गोत्तस इंद्र रुद्र वरुण वायू खंयचे अस्त्रांनी शिवाय ब्रह्मास्त्रांनी म्हाका कसले तोंदरे म्हूण ना म्हूण जाल्यार तो लेखतकय ह्या राक्षसान म्हाका ब्रह्मास्त्रा बंधना घालेलें न्हय एका लेकर लायक जालें म्हणलें की हांव ब्रह्मास्त्रान बंदीत जावन आसा म्हूण सांगून तांणी लेखोवची आतां ह्या राक्षसांक गेलो रायस न्हू तो रावण तागेले म्हाका वेल्लें म्हूण जाल्यार बंधना घाल ताका पळोवच्याक समजी तागेलो संभाशणीक पुरे म्हाका एक अवकाश मेळटा तशें हांव बंधनांत आसल्या बरी करची लायक म्हूण सांगून तो कांय चलन करूंक जायना नातल्या बरी बंधना पळोवन दुख्ख जाल्या बरी दुखी जाल्या बरी तो ಸ್ವಲ್ಪ एक दुखून वळवळ येता पळय तशें करता तो तेदन तांकां पुरे कसो जाल्लें म्हूण म्हळ्यार चटवटिका ना हागे लागीं वचीत म्हळ्यार धैर्य येयलें न्हय त्या वेळार तांणी कसो करता की म्हूण म्हळ्यार द्वार रुखात नारू हाजी पुरे हे पुरे काणू शणवल्केश्च द्रुमचीरश्च संहतेही म्हूण म्हणला शण म्हळ्यार सेणब नारू सेणब म्हळ्यार आमी आतां गोणी म्हणून करता पळय नरा गोणी त्या गोणीचें सूत हे तें काण ताका बांदून घाला गट्टी ताका सैसून घेतला ताणें ताका कसली ना जाल्यार न्हिजावन कसो न्ही म्हूण म्हळ्यार केन्ना तांणी भायरची द्वार सकट ताका बांदूं हाडली पळय
त्या वेळा ब्रह्मास्त्र निजावन ब्रह्मास्त्र बंधना तो नाशिलो आतां आमी पळयलां तें ब्रह्माल अस्त्र ताका कांय करना जाल्यार ब्रह्मदेवाक मर्यादेचें खतर बंधन आसल्या वरें केलेलें जाल्यार ब्रह्मास्त्राचे एक विशेश गुण कसो म्हळ्यार ब्रह्मास्त्र बंधना पडले नंतर विंगड खंयचेय बंधन गती ना तो बांदून वचता जाल्यार हांगा हांनी रुखा दोरा आनी दुसरें काण बांदली पळय तेदना ब्रह्मास्त्र ताका अपमान केल्ले वरी न्हू तितले प्रबल अस्त्राक ताजें बंधन आसतना त्या ब्रह्मास्त्राचें बंधन दोळ्या दिसान आसचें पुरो जाल्यार बंधन आस म्हळ्यार वय दोळे दिसचे तशी विंगड दोरानांनी बांदिल्यार ताका प्राकृत दोरानांनी बांदिल्यार ताका अपमान जाता तें सोण वता काय ब्रह्मास्त्र तशीची ते अस्रा दुखून तो विमुक्त जालो जाल्यार येस पळय ताका गोतस आका सुरवेक ताणें नाटकां केलें जाल्यार इंद्रजीत गोतना तो सुरवे दुखून नाटक करता ब्रह्मास्त्र बंधन आसल्या वरें म्हणून इंद्रजीत गोतना जाल्यार इंद्रजितू ताका कळ्ळें तें कसो न्ही म्हण म्हळ्यार अय्यो हे मूर्ख राक्षसाल निमती तागेलें ब्रह्मास्त्र बंधन सोडून गेलें न्हय आतां कसो करचें महत्कर्म कृतम निरर्थकम न राक्षसही मंत्रगतिर्विमृष्टः ह्या राक्षसांक मात्या समानातील राक्षस पळय हांकां मंत्राचे प्रभाव गोतना ब्रह्मास्त्राचे मंत्राक वो बंधन पूर्ण आशिल्लो आतां खंयचे दोरान बांदून मंत्र मंत्रास्त्र सोडून गेलें न्हय ब्रह्मास्त्र सोडून गेलें न्हय आनी आतां विंगडच ब्रह्मास्त्र एक पंत प्रयोग करचे ते प्रयोग करून गेले आनी आतां विंगडस्त्र प्रयोग करूंक जायना आतां आमी पळय संकटा पडली आतां हो वानर कसो करता की आमकां म्हणून जाल्यार हनुमंतू तें भायरच्यान ताका विंगड दोर बांदून ताका आंगा घसघसी गश्टूच तशी बांदिला ताका न्ही जावन हिंस जाता रस विंगड वेळ जाल्यार तें आंग उबोवन तो कट्ट पुरय कटाकटाक करून कातरून सोडता तो जाल्यार आतां कसले करवचें न्ही की ते म्हळ्यार ताका उद्देश कसो म्हळ्यार रावणा पळोवका रावणाल्या उरलो का म्हण सांगून ताणें बंधनान तूं वसल्या वरें दाखोवन घेतलें तेदना इंद्रजितून लेखलें की वो हे वानर नवे आका ब्रह्मास्त्र बंधनान दुखून मुक्त जाल्लो गोतना दिसता ब्रह्मास्त्र बंधन आस म्हणून लायचेल्लें आमकां लायचेल्लें न्हय म्हूण तो लेखता खंय तांणी राक्षस कसो करपाची राकोड आनी ताका मारताची हनुमंता तांडून रावणा लागीं व्हरताची थंय जाल्यार इंद्रजीत आगोतस तो अस्त्रा दुखून मुक्त जाला म्हणून जाल्यार इत्याक हें अस्त्राक बंधन आसल्या वरें तो दाखोवन घेता की ताकाय बदक गोतना सोडून घेतिल्लें म्हणून लेखून घेवन इंद्रजितू तशी तांडून हनुमंताक व्हरतरस त्या वेळार व्हड हस्तीक बांदून हाडल्या वरी हाडला वानरांतू श्रेश्ठ जावन आशिल्लो हनुमंताक सर्व राक्षस वट्ट करून त्या राक्षसांक गेले यजमानाक पावयले म्हळ्यार कोण तो रावण तागेले रावून राबयले त्या वेळार थंय मस्त राक्षस वीर आसाची रावणाल सेनाधिपती पळय बशिल्ले आसाची आसतानांत तांणी पळय लागता कोयम कस्य कुतो वात्र किं कार्यम को व्यपाश्रयः यो कोणाल संबंध आसा का खंय दुखून आयलो खंयच्या कामा खातीर आयलो को व्यपाश्रय कोणाला आश्रयांतच यो कोणाला काम करूं आयला हांगा असल पुरय राक्षस विराक संशय जाता त्या वेळार तांकां कोप येता तांगेले ते सगळे अशोकवन तशी ध्वंस केला न्हू म्हूण सांगून ताका मारयाची ताका पुऱ्याची ताका लसयाची ताका कातरून खायाची एकले उलोवन घेताची हनुमंत कसो करता थंय सीदा वतर आसतो बंधन आसल्या वरीची वेगार वता पळयता हागेले रावणाले अलंकृत जावन आशिल्ले रमणी पळयता ते एकडे तेकडे भिकर आकृतीचे राक्षस हनुमंताक तांडून हाडतरसाची रावण पळयतना रावणाक दिसता की कितले तेजस आसा हो कोण आसच्या पुरो हांच्यान हनुमंतानय रावणा पळयले लागता खंय तो आनीक सूर्यशी बारीक ज्वाजल्यमान जावन आस वो हक्का इतली तेज आस जाल्यार हो सामान्य राक्षस न्ही दशकंठो म्हणून हनुमंतूय लेखतरस ताका कोप येयला थंय रावणाक हनुमंत बारीक शांत जावन आस त्या वेळार थंय तांडून हाडून राबयला हनुमंताक तो तागेले मंत्र्यांक पळय सांगता की कोण कसले येती म्हूण निमगी तो कसा खातीर येईल म्हणून कळका कोणाल खातीर येईल म्हणून कळका ते पुरय निमगुका म्हणून म्हणटना हनुमंताक तांणी निमगिताची निवेदयामास हरेश्वरस्य दूतः सकाशादः मागतोस्मी तूं कोण म्हूण सांग म्हणटना तो सांगता की हांव सुग्रीवालो दूत थंय दुखून दूत जावन आयला हांव म्हूण म्हणटा त्या वेळार हनुमंताकय कोप येतरस रावणाकय कोप येतरस दोग जनी परस्पर एकले दुर्गुटून पळयतरसाची हनुमंताक वो बारी भांगर निघाल न्हू जगजगी किरीट निघालन बशिलो
रावण दिसता. तागेले आभरण पुरे पळयतर आसतो. विचित्र विचित्र भांगरा आभरण घालून घेतला. लायक एक पट्टे वस्त्र नेसला. रक्तचंदन पुसून घेतला. विंगड विंगड नाम तांडून घेतला नीडलाक आनी त्या राक्षसाक पळयता. तो तागेले दशभिः वीरम शिरोभिः दशभिः 10 मात्ते शिलके ताका आनी होड वोंटू होड भुजू 10-20 हातू अशें पुरे आसतना व्हड पर्वतशी दिसचो रावण आसतनाचे सिंहासनार बसला. पळयता हनुमंत कळो 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 कदला राशेशी येसकय. तागेल्या आंगार ते आशिल्ले भांगर पुरे तितली झगझगी जावन दिसता. गळ्याक हार घाल्ला, तोळबंदी घाल्ला, भुजकिर्तेस पांच पोडी सरोपू कशी आसा पळय तशी तागेले हात दिसता काय. 5 बोट्ट सरपाची 5 फोडीशी दिसता रस. व्हडले रत्नखचित सिंहासनार बैसला. ताजे वयरी रेशमेचे वस्त्र पांघरून आस. तो पळयता रावणाक. तागेले एकडे तेकडे विशेष जावन अलंकार करून घेतिल्ले स्त्रियो राबून ताका वारे घालतर आसाची. तागेले मंत्री आसा तागेले सुतू दुर्धरू प्रहस्तू महापार्श्वू निखुंबू म्हूण म्हणिल्ले 4 मंत्र्यो तागेले एकडे तेकडे बसल्यांची. तांणी बारी बुद्दंत काही मंत्रालोचन करच्यांतू तसले राक्षसाले मंत्र्यो तांणी पळयतर आसतो. मेरू पर्वताचे तू दिशी शिखर दिसता तितलो येतरो राक्षस. जलरे हनुमंतो सतैः संपीड्यमानोपि रक्षोभिः भीमविक्रमैः. हनुमंताला एकडे तेकडे पुराय जन बैसून म्हळ्यार राक्षस एकडे तेकडे राबून नाना पिडन दितर आसची. ಸ್ವಲ್ಪ ಜನ ತಕ್ಕ ಬಂದಿಲ್ಲ ದೊಡ್ಡದೊಂದು ತಂಡಿತಾಯ್ತು. ಸ್ವಲ್ಪ ಜನ ತಗಲ್ ಪೈ ಹಾಕ ರಕಡಾನ ಮಾರ್ತಾರಸ. ಸ್ವಲ್ಪ ಜನ ತಗಲ್ ಅಂಗ ಗಾಯ ಕರ್ತದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಶಸ್ತ್ರ ನಿಧೋರ್ನು ಕೊಂಕಿತರಸ ತಕ್ಕ ನಾನಾ ರೀತಿಯ ಬಾಧ್ಯता जल्ल्यारे हनुमंतो भारी आश्चर्य आणि त्या रावण पळोवन रबला कशें आसच्या पुरयो कसलो इतलो व्हड राक्षस. एक नमने तागेले तेजस पळयल्यार सामान्य न्हय म्हूण दिसता. हनुमंत मनान तर एक अहो रूपम अहो धैर्यम अहो सत्वम अहो द्युती अहो राक्षसराज्यस्य सर्वलक्षणयुक्तता. ह्यो राक्षसाल रूप भारी आश्चर्याचे. तागेले धैर्य अहो धैर्यम हो भारी वैशिष्ट्य. तशीच तागेले अहो सत्वम अहो द्युती तागेले अंतसत्वय विल पवर म्हणटा पळय तेवूय आश्चर्यकर दिसता. श्रेष्ठ कांतीच्यो सर्व लक्षण भारी आश्चर्यकर जावन दिसता रस म्हाका. यदि अधर्मो न बलवान स्यादेयं राक्षसस्य स्यादेयं सुरलोकस्य सह शक्रस्यापि रक्षिता. एकत वेळे यो रावण अधार्मिक न्हय म्हूण जल्ल्यारे इंद्रा समीत यो अधिपती जत्त आशिल्लो जाल्यार कसो करचें. अधर्मी न्हय यो हाका तें योग्यता ना. इंद्राले अद्रा राबचें म्हूण तेल्याक तर आसा. मात्र न्हय तागेले तस्य क्रूरैः नृशंसैश्च कर्मभिः लोककुत्सितैः. भारी क्रूर जावन आसूं जे काम करती यो सर्व दानव सकडी आसची. समस्त लोक ताका पळोवन भितर आस. अयं ह्युत्साहते क्रुद्धः कर्तुमे कारणमं जगत् इति चिंतां बहुविधाम् अकरोन्मतिमान् हरिः दृष्ट्वा राक्षसराजस्य प्रभावम् अमितौजस. त्या मठाचे अमितौजसः भारी तेजस्वी जावन आशिल्ले ते राक्षस अधिपती म्हळ्यार रावणाल प्रभाव पळोवन हो भयंकर कोपिश्टू क्रूरू मन केला रे सगळे जगत समुद्रा बुडोवन सोडता कितकी यो म्हणून हनुमंताक दिसता रस. आनी हनुमंतू रावणाले कसो उलयता म्हूण म्हणलें पयच्या दिसाक आमी पळोवया. आजी सांगिल्लें सर्वय परमात्माले रामचंद्राले तशीची गुरु मुख्य प्राणाल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.